बाळासाहेबजी वायकर साहेबांच्या सानिध्यामध्ये आदरणीय शंकर गुरुजींचा बराचसा काळ गेला महाराज. एवढंच नाही तर पूर्ण वायकर साहेबांची पूर्ण कॉपी अगदी पेटी वाजवून असू द्या, गायन असू द्या. आणि मला नेहमी सांगावं वाटेल की बहुगुणी कलाकार कोणतंही वाद्य हातामध्ये द्या. ज्या काळात कलेचा उपभोग घ्यायचा त्या काळात अगदी ढोलकी सुद्धा वाजवली, पखवाजी वाजवला, प्रसंग अवधान जे त्यांना तुम्ही द्याल ते. आम्ही त्या दिवशी माझ्या त्या एका वाक्यामध्ये मी बोललो होतो की ताल महर्षी तालाच्या बाबतीत आणि स्वरामध्ये स्वर तज्ञ असणारे शंकर गुरुजी निराभिमानी माणसं. महाराज कधी कधी मला हे आवर्जून सांगावं वाटेल, सगळ्यात मोठं दुःख या ठिकाणी प्रत्येकाला झालेलं आहे, परंतु या वेळेच सर्वात बाबा आपल्या भागामध्ये सगळ्यात अग्रेसर भजन मंडळामध्ये अचानक भजन मंडळ मिळणार. या भजनी मंडळामध्ये जेवढे कलाकार होऊन गेले आणि जेवढे कलाकार आता या ठिकाणी कार्यरत आहेत, आदरणीय आपले धर्मराज दादा असतील, दत्तात्रय देशमुख दादा असतील, बापू असतील, आवगडे काका असतील, रामभाऊ काका असतील, सुधाकर शेलार असतील, या मंडळींनी खऱ्या अर्थानं आपल्या या तालुक्यामध्ये फार मोठी कला जतन करून ठेवली. कधी कधी मामा हे सांगायला वाईट वाटतं आपल्याला की आपला तालुका प्रत्येक गोष्टीला असा पोरका व्हायला नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रातस्मृती वैकुंठ वासी गुरुवारी विठोबा बाबांनी अनेकांना प्रेरणा दिली, अनेकांना सन्मार्गाला लावले, अनेकांना नारदांच्या गादीवर उभं केलं. त्यांचे बापू नेहमी एक अभंग म्हणतात, ज्याची त्याला पदवी इतरांना न सांगे, जो तो व्यक्ती स्वतंत्र देवानं घडवलेला तसं कोणी काय हे करू शकत. मी लय वेळा त्याच्या मांडीवर उभराच शंकर हा एक काय असतंय, परिपक्व अवस्थेला एखादी व्यक्ती जायला लागली, गुलाबाचं फुल एकदा विकसित झालं ना की ते कोणापाशी जात नाही, लोक त्याच्या जवळ. तर असं शंकर गुरुजींचं असं एक व्यक्तिमत्व आयुष्याच्या वाटेवर या जावळी तालुक्यात, या जावळी खोऱ्यात अनेक कलाकार उदयाला येतील, यावे कलेचा विकसितपणा येतो. परंतु शंकर गुरुजींसारखा माणूस पुन्हा होणे नाही. बाबांच्या सानिध्यात राहणारी मंडळी पदाचा अधिकारी होते. मी बोलू का ते भांडवलकर बाबा नाही होऊ शकत. विठोबा महाराजांच्या परंपरेवर आज आम्ही हे कार्य करतो. मामा आम्ही विठोबा महाराज नाही होऊ शकत. भविष्याच्या काळात असंख्य कलाकार होऊन जातात. शंकर गुरुजींचा हातात होत बाबा मी खूप मानित अगदी